रामकृष्ण हरी मंडळींनो, आजचा अभंग जो आहे, चला केलासी चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, या अभंगाचे सविस्तर निरूपण या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. तुकोबाराय आपल्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. संत तुकोबाराय म्हणतात की विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, भगवंत भेटीचा जो मार्ग आहे, आता पूर्णपणे सुलभ, सोपा, मोकळा झाला आहे. पूर्वीच्या काळी ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कठीण योगाभ्यास किंवा तपाची गरज भासत असे, परंतु कलियुगामध्ये भगवंताने केवळ नामस्मरणाच्या रूपाने एक अत्यंत सोपा मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला आता तप करण्याची गरज नाहीये, योगाभ्यास करण्याची गरज नाहीये. तर काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं. आणि नाम तरी कोणतं घ्यायचंय? तर विठ्ठल. भक्ताने आता केवळ विठ्ठल विठ्ठल हे जे नामस्मरण आहे, तो वेळोवेळी, ते निरंतर या ठिकाणी घ्यायचंय. कुठेही जंगलामध्ये जाण्याची या ठिकाणी गरज नाहीये, तप करण्याची गरज नाहीये, आणि योगाभ्यास करून सुद्धा शरीराला जाळण्याची गरज नाहीये. तुझ पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी बसे. तुझ पापची नाही ऐसे. जेव्हा एखादा जीव, प्राणी जो आहे, मनापासून भगवंताचे नाव घेतो, तेव्हा त्याचे कोणतेही पाप या ठिकाणी शिल्लक राहत नाही. नामाच्या दिव्य प्रभावामुळे पापाचे जे अस्तित्व आहे, ते अस्तित्वच या ठिकाणी नष्ट होते आणि प्रत्यक्ष भगवंत त्या भक्ताच्या सानिध्यात येऊन वास करतो. नामाचा उच्चार करणे, नामस्मरण करणे हे देवाला स्वतःच्या जवळ बोलवण्याचे सर्वात प्रभावी या ठिकाणी साधन तुकोबाराय सांगतात. हे असे एक साधन आहे. या साधनाने, या नामस्मरणामुळे तुमचं असं कोणतंच पाप नाही जे ठिकाणी ते शिल्लक राहतं. पुढे ते म्हणतात, पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पंचमहापातके या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि ती पंचमहापातके कोणकोणती आहेत? तर ब्रह्महत्या, मद्यपान, स्थेय, गुरुतल्पगमन आणि महापातकी संसर्ग. जर कोटींच्या संख्येने असली तरी या ठिकाणी विठ्ठलाच्या नामाचा उच्चार करताच ती जळून भस्म होतात. जळतील पापे जन्मांतरीची. ती जळून भस्म होतील. आणि या प्रक्रियेला एक घडी म्हणजे काही मिनिटामध्येच या ठिकाणी लागतील. आणि इतका नामाचा प्रभाव जो आहे, खरा आहे, रोकडा आहे. येथे श्रीमद भागवताचा आधार घेता येतो. ज्याप्रमाणे अग्नी शुष्क गवताला, वाळलेल्या गवताला या ठिकाणी जाळून राख करते, त्याचप्रमाणे भगवंताचे नाव जे आहे, नामस्मरण जे आहे, मनुष्याच्या पापकर्माची होळी करते आणि सर्व फळे जाळून भस्मसात करते. तृतीय चरणामध्ये संत तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, केली मागे नको राहो, तुझ जमान आम्ही आहो. अनेकदा भक्त आपल्या पूर्व पापांच्या ओझ्यामुळे देवाला शरण जाण्यास संकोचतो किंवा भीती बाळगतो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, येथे भक्ताला धीर देतात आणि म्हणतात की तू मागे राहू नकोस. तुझ्या पापांच्या निवारणासाठी आणि तुला मोक्ष मिळवून देण्यासाठी आम्ही संत स्वतः जमान म्हणजे जामीन, किंवा ज्याला आपण गॅरंटर म्हणतो, गॅरंटर म्हणून या ठिकाणी उभे आहोत. तुझ्या पाठीशी उभे आहोत. आम्ही त्या भगवंताला सांगू, बोलणे करून देऊ. संतांची ही ग्वाही भक्ताला निर्भय म्हणून भक्ती मार्गावर प्रवृत्त करते. आणि खरंच आजकाल
अशाच संतांची गरज आपल्या समाजाला आहे. आणि जेव्हा संत मंडळी या ठिकाणी समाजाला मार्गदर्शन करतात, तेव्हा खरंच सद्बुद्धी सत्सद विवेक या ठिकाणी प्रत्येक मनुष्यामध्ये मानवामध्ये वाढण्यास मदत होईल. यानंतर चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय नामाची विविधता आणि काळावर विजय कसा मिळवू शकतो या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, करी तुझ जी करवती. तुकोबाराय काय म्हणतात, करवती करी तुझ जी करवती, अनेक नामे घेऊ किती, तुका मने काळा, रिग नाही निघती ज्वाळा. तुकोबाराय या ठिकाणी नामाची विविधता, भगवंताची अनेक नामे आहेत असे सांगतात. आपल्याला सुद्धा प्रश्न पडत असेल की भगवंताचे सहस्त्र नामावली या ठिकाणी तुम्ही बघितली असेल आणि सहस्त्र नाम या ठिकाणी आहेत, पण भगवंताचं नाम या ठिकाणी कोणतं घ्या. भगवंताची नामे अनेक आहेत. तुकोबाराय म्हणतात, त्यापैकी तुला जे शक्य होईल किंवा जे तुला आवडेल ते नाम तू घे, त्याचं नामस्मरण कर. शेवटी तुकोबाराय नामाचा महिमा सांगताना म्हणतात, नामस्मरणाच्या तेजामुळे तिथे प्रत्यक्ष काळाला म्हणजे मृत्यूला देखील प्रवेश या ठिकाणी मिळत नाहीये. आणि नामाच्या अग्नीतून, नामस्मरणाच्या अग्नीतून निघणाऱ्या भक्तीच्या ज्वाळापुढे काळाचाही कोणता जोर या ठिकाणी चालत नाही, त्याचाही रीग या ठिकाणी चालत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या औषधाचा प्रभाव माहीत नसला तरी ते घेतल्यावर ते शरीराचा आजार बरा करते, त्याप्रमाणे हरिनामाचे पूर्ण महत्व माहिती नसले तरीही कळत नकळत केलेले नामस्मरण भवरोग दूर करते. जर तुम्हाला माहित नाहीये एखादं औषध काम कसं करतं, पण तरीही तुम्ही ते औषध घेता, कारण तुम्हाला माहित आहे या औषधाने फायदा होणारच आहे. त्याचप्रमाणे नामस्मरण असं हे औषध आहे जे तुम्हाला पैल तरी पोहोचून राहील आणि या भवसंसारातून, या भवरोगातून या ठिकाणी तुम्हाला मुक्तता देईल.